नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2023 मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये दिला जाणार आहे. यासाठी तुमच्या ई पीक पाहणीचा डाटा घेतला जाणार आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की तुम्हाला केवायसी करायची, केवायसी कुठे करायची, कशा पद्धतीने करायची, आमची केवायसी झाली आहे किंवा नाही, अशा प्रकारचे खूप सारे शेतकरी बंधूंच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत. आता ही केवायसी कशी करावी लागणार किंवा कुठे करावी लागणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी केवायसी कुठे किंवा कशा पद्धतीने करायचे बघूयात. तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल, म्हणजेच काय, तुमच्या सातबाऱ्याची ई पीक पाहणी केली असाल आणि ई पीक पाहणी केल्यानंतर जर तुम्ही कापूस किंवा सोयाबीनची लागवड केली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे दिले जाणार. त्यासाठी काही मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे आणि याचा डाटा सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून गोळा करण्यात येत आहे. तुमच्या गावामध्ये किंवा चावडीवर एक यादी लागली असेल आणि त्या यादीमध्ये सांगितलं असेल की एवढे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी विभागामध्ये आपलं आधार कार्ड आणि पासबुक या ठिकाणी आणून द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म देण्यात आला, एक संमतीपत्र असेल ज्यांची जमीन सामायिक आहे आणि एक तुम्हाला फॉर्म दिला आहे ज्यांची जमीन सेपरेट आहे किंवा एकाच शेतकऱ्याच्या नावावर आहे. त्यांनी तो फॉर्म भरायचा आणि कृषी विभागामध्ये नेऊन द्यायचा आहे. आता या ठिकाणी या यादीमध्ये जेवढे शेतकऱ्यांची नाव आहेत तेवढे शेतकऱ्यांची केवायसी केली जाणार आहे. केवायसीसाठी तुम्हाला एक स्वतंत्र पोर्टलसुद्धा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. SC ॲग्री म्हणून या ठिकाणी पोर्टल लॉन्च करण्यात आलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता केवायसी करता येणार आहे. पण झालं आहे असं शेतकरी बंधूंनो की PM किसानची जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला ही केवायसी करायची गरज पडणार नाही, असं महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा सांगण्यात येत आहे. त्याच्यावरती लवकरच आता GR किंवा काही निर्णय येईल. तो निर्णय आल्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण तुर्तास तरी असं सांगण्यात येत आहे की PM किसानचे जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना PM किसान असेल या योजनेचे पैसे मिळतात 2-2 हजार रुपये, त्यांची जर केवायसी झाली असेल तर त्यांना या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानासाठी केवायसी करायची गरज पडणार नाही. पण शेतकरी बंधूंनो, एका कंडिशनला असं सुद्धा झालं की खूप सारे शेतकरी असे आहेत की ते PM किसानचे लाभार्थी नाही आहेत. म्हणजेच काय, त्यांना PM किसान अंतर्गत 2-2 हजार रुपये भेटत नाही. मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी SC ॲग्री म्हणून एक या ठिकाणी पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती तुम्हाला लॉग इन करून या ठिकाणी केवायसी करता येणार आहे. बघूयात ती कशा पद्धतीने तुम्हाला करावी लागणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, SC ॲग्री DBT म्हणून एक पोर्टल लॉन्च करण्यात आले आणि याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सन 2023 खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत हे महाराष्ट्र शासनामार्फत पोर्टल आहे. या ठिकाणी डिस्ब्रुसमेंट स्टेटस म्हणून एक तुम्हाला दिसते, त्यावरती क्लिक करा. इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, नंतर हा कॅप्चा कोड आणि गेट OTP वरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्ही जसं गेट OTP वरती क्लिक करसाल तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. अशा प्रकारे दाखवेल की या ठिकाणी डाटाबेस अजून या ठिकाणी अपडेट झालं नाही किंवा अपडेट होईल, अशा प्रकारे सांगण्यात येते. तुर्तास यावरती तुमची कुठल्याही प्रकारची केवायसी होणार नाही. तुम्ही OTP टाकल्यानंतर सुद्धा अजून केवायसी या ठिकाणी सुरू झालेली नाही. केवायसी जेव्हा या ठिकाणी सुरू होईल त्या ठिकाणी आपण सेपरेट व्हिडिओ त्यावरती घेऊन येऊ. तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल की नॉट कम्प्लीट ही केवायसी. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, घाई करायची नाही आहे. अजून या ठिकाणी तुमची एक यादी येईल आणि या यादीमार्फत तुम्हाला या ठिकाणी पोर्टलवर यायचं आहे आणि केवायसी करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, पोर्टलवरती अजून केवायसी करण्याची या ठिकाणी प्रोसेस सुरू झाली नाही. तुर्तास फक्त SC ॲग्री म्हणून एक पोर्टल देण्यात आलं नाही. या पोर्टलवरती येऊन शेतकरी बंधूंनो तुम्ही केवायसी करू शकता. त्यामध्ये सुद्धा जे PM किसानचे लाभार्थी असतील त्यांना करायची गरज पडणार नाही, पण जे लाभार्थी नसतील त्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवरती यायचं आहे आणि केवायसी करून घ्यायची. तर शेतकरी बंधूंनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.